आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। सांगोला तालुक्यातील जवळा गावातील बांधवांनी मुंबईत स्थापन केलेल्या बहुजन उत्कर्ष समिती या संस्थेच्या वतीनं मुंबईत एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी तसेच यश संपादन केलेल्या जवळा आणि मुंबई येथील 5 जणांचा सत्कार करण्यात येणार आहे। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके पाटील आणि अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे। हा सत्कार समारंभ गुरुवार 13 मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे। जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सज्जन मागाडे महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेले जयकर मागाडे, कल्याणचे माजी सरपंच शिवराज कांबळे, MBBS परीक्षा उत्तीर्ण झालेले डॉक्टर सुधांशु संजय मागाडे आणि मुरबाड इथं कर अधिकारीपदी निवड झालेले अमोल सुनील मागाडे या 5 जणांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सज्जन मागाडे यांची जवळा गावाच्या ग्रामपंचायत सरपंचपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे। जवळा ग्रामपंचायतीत सरपंच पदाची खुली जागा असतानाही त्या जागेवर त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली। ग्रामपंचायत सदस्य म्हणून सज्जन मागाडे यांनी मागील 4 वर्षाच्या काळात गावात उल्लेखनीय कार्य केले। विविध शासकीय योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध लाभाच्या योजना पोहोचाव्यात यासाठी सज्जन मागाडे यांनी प्रयत्न केले आहेत। सज्जन मागाडे हे रयत शिक्षण संस्थेत शिक्षक या पदावर कार्यरत आहेत। त्यांची जवळा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा हा मुंबईत सत्कार करण्यात येणार आहे। दुसरे सत्कारमूर्ती आहेत जयकर मागाडे। मूळचे जवळा गावातील असलेले आणि सध्या मुंबईत स्थायिक झालेले सामाजिक कार्यकर्ते जयकर मागाडे यांना महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं काही दिवसांपूर्वीच गौरवण्यात आले। जयकर मागाडे यांनी मुंबईत मोठं सामाजिक कार्य उभा केले। सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठवलाय। अनेक सार्वजनिक प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारानं त्यांना काही दिवसांपूर्वीच गौरवण्यात आलं होतं। त्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात येणार आहे। तिसरे सत्कारमूर्ती आहेत माजी सरपंच शिवराज मागाडे। कल्याणचे सरपंच शिवराज मागाडे यांनी त्या भागात उल्लेखनीय कार्य केलं आहे। शासनाच्या विविध योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत। मुंबई आणि परिसरात सामाजिक कार्यात ते पुढाकार घेऊन सहभागी होत असतात। त्यांनी त्या भागाचे प्रतिनिधी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात येणार आहे। चौथे सत्कारमूर्ती आहेत डॉक्टर सुधांशु संजय मागाडे। डॉक्टर सुधांशु संजय मागाडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत MBBS ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची अशी पदवी पूर्ण केलेली आहे। वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे। आणि 5वे सत्कारमूर्ती आहेत कर अधिकारी अमोल मागाडे। अमोल सुनील मागाडे यांची मुरबाड इथं कर अधिकारीपदी निवड झाली। त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे। या 5ही सत्कारमूर्तींनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी मुंबईतल्या बहुजन उत्कर्ष समितीच्या वतीनं या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। हा सत्कार सोहळा गुरुवार 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजता चंद्रसुमन हॉल, पहिला मजला, हरिओम गार्डन जवळ, केबिन रोड, अंबरनाथ पूर्व म्हणजेच मुंबई इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। समाजाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन बहुजन उत्कर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग मागाडे, खजिनदार रामचंद्र मागाडे आणि सचिव
दिनकर मागाडे यांनी केले. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.